जाई, अगं तुला अजून माहित नाहीये ही परदेशी मुलं तिकडं आपल्या मुलींशी कशी वागतात ते. अगं त्यांना घर कामाला लावतात, वाटेल तसे छळ करतात त्यांचा. ओके मिस्टर केतकर, मी तुमच्या ऍडवाइसचा विचार करीन. शल आय लीव? निघू मी आता? जा जा, माझी नाक त्याच्या जाळ्यातून सुटली, पण तूही अडकू नयेस अशी माझी मनापासून इच्छा होती, म्हणून तुला हा सल्ला दिला. हो, मी विचार करते. ठीक आहे, विचार कर आणि नकार दे त्याला. हो, मी करते विचार, पण आता निघते. सौभाग्यवती, हो, तुम्हाला काय इतकी घाई झाली होती तिला इथून घालवायची? नाही नाही, मला कसली घाई, तुमचं आपलं काहीतरीच. आई, अगं कल्पना, काय झालं, काय रडतेस? कोणी गेल्याचं कळलं का? मग बरं वाटत नाही का बाळा? अगं मग बोललं का कोणी काही तुला? सुनबाई, आता बास, काय झालं ते सांगा. आई, त्या जाई जोशीची आई समजून मी एका सभ्य बाईशी खूप भांडले. त्या जाईचं सगळं राग काढलं तिच्यावर. एवढंच ना, मग जाऊ दे. अगं आप्पा तर अगदी नेहमीच एकाचा राग दुसऱ्यावर काढतच असतात, हो की नाही? हो, नाही नाही, आता येऊच दे त्या जाईला. अशी ओरडणार ना मी तिला. ती आलीच आहे, त्या कांगारूच्या घराकडे निघालीये. जा, गाठा तिला, जा. अगं बाई, हो का आप्पा? आलेच. अरे देवा, चप्पल तुटली. थांब जाई, तुटली ना चप्पल? वाईट काम करायला निघालो ना आपण, की देव अशीच शिक्षा देतो. का ग असं वागलीस? काय मिळालं तुला माझ्या सईला असं दुःखात लोटून? मला ना असा राग येतो तुझा, असं वाटतं की खूप काही बोलावं तुला, पण तू समोर आलीस ना की माझ्या सईची आठवण येते मला, आणि मग सगळा राग गिळावा लागतो मला. कितीही विचार केला ना तुझ्याबद्दल, वाईट विचार करायचा तरी नाही करता येत मला तसं. अगं मैत्रीण आहेस ना ग तू सईची, मग मैत्रिणीशी असं वागतात? आंटी पण बास, काही बोलू नकोस. फक्त एका आईचं दुःख ऐकून घे. फसवलंस तू माझ्या सईला, आणि त्याचा मला खूप त्रास होतो. ती माझ्या समोर आली ना की हातमध्ये तुटतं असं काहीतरी. तू असं सगळं का केलंस ह्याचा तूच कधीतरी शांतपणे विचार कर. कदाचित तुला पश्चाताप होईल. माझी सई काय पडेल यातून बाहेर, मला खात्री आहे. नचिकेत पेक्षा खूप चांगला मुलगा शोधून आणीन मी तिच्यासाठी. रागवायला आले होते इथे तुझ्यावर, नाहीयेत बाई मला कोणावर रागवता. तू पण लेक आहेस ना कोणाची तरी, तुझंही वाईट नाही चिंतणार मी. तुझं भलंच होऊ दे. आई, माझ्यामुळे तुझ्या डोळ्यात पाणी आलं.
मला क्षमा कर. तू जे काही वागलीस त्याचा मला राग आलेला नाहीये. येस, इनफॅक्ट आय वॉज इम्प्रेस्ड. NRI मुलांच्या प्रेमात पडणारी प्रत्येक मुलगी मनी माइंडेडच असते असं मला वाटायचं. बट आय वॉज रॉंग अँड आय हॅव नो प्रॉब्लेम्स इन एक्सेप्टिंग माय मिस्टेक. सो आय एम सॉरी. मॉम प्लीज, कशाला तो टॉपिक आता? नॅक प्लीज, तुला माहितीये मला मनात काही ठेवायला आवडत नाही. बाय द वे, तुला आज यायला उशीर का झाला? ऍक्च्युली मॅम, इथे येताना माझी चप्पल तुटली. ओ रिअली? अरे नॅक, प्लीज गो अँड बाय सम लवली 4-5 pairs of footwears for her. या शुअर. मॅम, आज तुम्ही मला इथे म्हणजे आज मी तुला इथे बोलवलंय त्याचं कारण खूप महत्वाचं आहे. म्हणजे मला तू आवडतेस याबद्दल काही डाऊट नाहीच आहे. पण मला असं वाटतं की आता हे सगळं पुढे न्यायला हवं. पुढे न्यायला हवं म्हणजे? आय थिंक इट्स टाइम टू मीट युअर पेरेंट्स. हळू, सावकाश. काय झालं? ठसका का लागला? सॉरी मॅम, ते जरा कॉफी गरम आहे ना. हो, पाणी हवंय का तुला? नो मॅम, थँक्यू. So, as I was saying, I need to see your parents, talk to them, meet them. जितक्या लवकर भेटता येईल तितकंच बरं होईल. कसं भेटूया? आय थिंक तू त्यांना इथेच बोलव ना. लेट्स प्लॅन अ डिनर. कधी जमेल त्यांना? हे काय चाललंय सई? तू ठरवलंच आहेस का? हो, कारण माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये. अगं बाळा, असं मैदान सोडून जायचं नसतं ग. होईल ना काहीतरी. काय होतंय आजी? रोज नवीन गोंधळ होतोय, एवढंच होतंय. कुठून आणायचे जायचं आई बाबा? अगं मला विचार करायला वेळ दे ना थोडा. नको आजी, तू तुझं आणखीन डोकं चालवू नकोस. का? तुझा विश्वास नाहीये तुझ्या आजीवर? आहे ग आजी तुझ्यावर विश्वास, पण तू नवीन काही केलंस ना तर फक्त आपल्याला जायचे आई वडीलच नाही तर आजी, आजोबा, पणजोबा, पणजी, नातेवाईक सगळे आणावे लागतील. मग आणू ना. अगं म्हणजे घाबरायचं नसतं ग. होईल म्हणलं ना की होतं, आणि नाही होणार म्हटलं की नाही होत. पण मला नाही जमत ना असा विचार करायला आजी तुझ्यासारखा. रोज नवीन खोटं बोलावं लागतं आणि त्रास होतोय मला या सगळ्याचा. खोटं बोलावं लागतंय ग, पण हेतू चांगला आहे की नाही? हे बघ आजी, आपलं हे सगळं बोलून झालंय. तू असंच काहीतरी बोलतेस आणि दरवेळी मला गुंडाळतेस. अगं पण सई, हे सगळं मी कुणासाठी करते? तुझ्याचसाठी ना. हो, तू हे सगळं माझ्यासाठीच करते, पण मला जमत नाहीये हे सगळं आजी. म्हणून आता मी 2 दिवस कुठेतरी चालले. कुठे जाणार आहेस? मी तुला अजिबात सांगणार नाही. मला सांगणार नाहीस? हो, नाही सांगणार. कारण तुला सांगितलं ना आजी तर तू नवीन काहीतरी उपाय करून हा गोंधळ आणखीन वाढवशील. त्याच्यापेक्षा नाही सांगणार मी. ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं. बोल बोल, काय बोलायचं ते बोल. पण यावेळेस मी तुला सांगणार नाहीये की मी कुठे चालले. घरात फक्त आईला माहिती असेल की मी कुठे जाणार आहे. आता एवढंच ऐकायचं बाकी होतं. नचिकेत आता एक शेवटचा प्रयत्न करणार. कसला ग? कसला काय आजी? नचिकेतच्या आई हट्टाला पेटलाय की त्यांना काहीही करून जाईच्या आईबाबांना भेटायचंच आहे. हा प्रयत्न जर फसला ना आजी तर आपण सगळे मेलो. आणि मी तर ना निघून जाणार आहे. अगं पण नेमकं काय करणार आहे नचिकेत? मॉम, जायचे पेरेंट्स दिल्लीला गेलेत. ओ इज इट? ठीक आहे, मग ते आल्यावर बोलू त्यांच्याशी. इन अ मंथ मे बी. 1 month? 1 महिना काय करणार आहेत ते तिथे? वेल आय डोंट नो. तिच्या डॅडचं काहीतरी इम्पॉर्टंट काम आहे असं सांगत होती सई. सो कॅन वी मीट ऑन व्हिडिओ कॉल? नाही, नको, तसं नको. अरे का?
हल्ली लग्न होतात व्हिडिओ कॉलवर, भेटायला काय प्रॉब्लेम आहे? मॉम प्लीज, इट वोंट लुक गुड. नाही, कसं काय करतोस? देर आर सो मेनी थिंग्स टू बी प्लॅन्ड. लवकरात लवकर तुमची एंगेजमेंट करायची, डेट्स अँड एव्हरीथिंग. आय नीड टू मीट देम. मग ठीक आहे ना, ते आले की भेट. 1 महिना कोण थांबणार आहे? कमाल, आता थांबावं तर लागेल ना. मॅक, आर यू नट्स? या केतकरांच्या बाजूला 1 महिना? आय कॅनॉट इमॅजिन. ठीक आहे, जस्ट इग्नोर देम. हाऊ कॅन आय इग्नोर देम? आणि रवीचं काय? ही मस्ट बी ऑल्सो मिसिंग अस. आय एम ऑल्सो मिसिंग हिम. दिवस रात्र बाहेरचं खाऊन ही मस्ट हॅव पुट ऑन वेट नाव. नाही, करेक्ट. तुला तुझ्या नवऱ्याचीच काळजी आहे, माझी नाहीच आहे. असं कसं बोलतोय? तुझी काळजी आहे म्हणून आले ना इथे. तुझी काळजी आहे म्हणून लवकरात लवकर तुझी एंगेजमेंट प्लॅन करते. मी एक काम करते. वेट अ मिनिट, आता काय करणार आहेस तू? आय विल गो टू दिल्ली अँड मीट देम. आय थिंक इट्स अ ग्रेट आयडिया. नाही 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 मॉम. तू जायला सांग की त्यांचा ऍड्रेस मला मेसेज करेल. कम ऑन, हरी अप, डोंट वेस्ट टाइम. कॉल हर अप अँड सेंड मी द ऍड्रेस फास्ट. तिला का माझ्या लग्नाची एवढी घाई आहे? सौभाग्यवती, अहो घाई कशी नाहीये? घाई तर करायलाच हवी. अहो तुम्ही सईच्या वयाच्या होता त्यावेळेला प्रसन्न झाला होता. अहो पण आता नशिबानं ती त्या कांगारूच्या विळख्यातून सुटलीये. आता लवकरात लवकर तिचे 2चे 4 हात करून टाकायला हवेत, म्हणजे आपण जबाबदारीतून मोकळे होऊ. अहो मला काय म्हणायचंय ते जरा ऐकून घेता का? म्हणा. मला वाटतं की तिला आपण वेळ द्यायला हवा. कशासाठी? नचिकेत त्या जाईच्या प्रेमात पडल्यापासून तिच्या मनावर किती परिणाम झालाय बघतोय ना आपण. हो अप्पा, अहो वेडच लागलं असतं सईला. ईश्वराची कृपा म्हणून वाचली माझी सई. आता बरी वाटते. म्हणून काय आपण तिला परत वेळ लागायची वाट बघायची का? नाही नाही ईश्वरा. अहो काहीतरी अभद्र बोलू नका हो. हे बघा, वेळीच तिचं लग्न नाही लावलं आणि ती काहीतरी वेडवाकडं करून बसली तर काय होईल याची कल्पना आहे का तुम्हाला? हो हो ईश्वरा, माझ्या मावस बहिणीच्या आत्ते भावाला कल्पना नंतर सांगा. मी लवकरात लवकर सईसाठी मुलगा बघणार आहे. अगदी उद्यापासूनच स्थळ बघायला सुरुवात करणार आहे मी. यांना ना प्रत्येक गोष्टीची घाई असते नुसती. सौभाग्यवती, जरा माझे पाय चेपून द्या. आले आले, माझे पण दुखतायत पाय. जाऊ दे आधी चेपून द्या. आई, ऐक ना. काय बाळा? मला ना त्रास होतोय आई या सगळ्याचा. हो ग बाळा, मला कळतंय, पण तू नको ना त्रास करून घेऊस. पण आई, मी इथे राहिले तर मला त्रास होतच राहणार आहे. अगं बाई ईश्वरा, म्हणजे पळून बिळून जाणार आहेस की काय? नाही नाही, पळून बिळून जायचं नाही बाळा. आई आई, मी पळून नाही जाते. मी फक्त 2 दिवसासाठी बाहेर जाते. हो का? हा. पण कुठे? नचिकेत, मला ना आता हे सगळं सहनच होत नाहीये रे. उद्या सकाळीच मी रेशमकडे निघून जाणार. आय नो, आय कॅन अंडरस्टँड. यू रिअली नीड अ चेंज. ते सारखं खोटं बोलून लपवाछपवी करून ना डोकं कामातून गेलंय माझं. आणि ही खोटं बोलण्याची सिरीज कधी संपणार आहे, आय हॅव नो आयडिया. तर मॉम दिल्लीला जाणार आहे एका अशा कपलला भेटायला दॅट डझंट एक्झिस्ट. एक मुलगीच नाहीये तर तिचे पेरेंट्स कुठून येणार? म्हणून नचिकेत, तू तुझ्या आईला कसं थांबवणार आहेस? आय डोंट नो, बट सई तू नको याचं टेन्शन घेऊ, मी मॅनेज करेन. तू जा रेशमकडे आणि रिलॅक्स. खरंच रे नचिकेत, इथून ना कुठेतरी लांब पळून जावंसं वाटतंय. आधी बघ ना, आपण जसं ठरवलं होतं तसंच होत होतं सगळं, आणि आता सगळी गडबड होत चालली. या काही दिवसात मी जेवढं खोटं बोललीये ना नचिकेत, तेवढं खोटं मी या आधी कधीच बोलले नाही. जाऊ दे, तू नको गिल्टी फील करून घेऊ. अच्छा टेल मी, तू रेशमकडे जाणार सांगितल्यावर देवकी काय बोलली? आजीला मी सांगितलंच नाहीये मी कुठे जाते. वाव, दॅट्स स्ट्रेंज. आय मीन देवकी तुझी पार्टनर इन क्राईम आहे, तिला पण नाही सांगितलं दिस टाइम? नाही सांगितलं. घरी फक्त आईला माहितीये की मी कुठे जाणार. ओके, पण मग जाणार कशी तू? सकाळी कुणी उठायच्या आत ना पटकन निघून जाणार आहे रेशमकडे. पण नचिकेत, तूही कुणाला सांगू नकोस हा. या डोंट वरी, मी नाही सांगणार कोणाला. नचिकेत, पण तुझ्या आईला जाईच्या आई बाबांना भेटायचं, त्याचं काय करायचं? सई, ते मी करीन मॅनेज, तू नको टेन्शन घेऊ. जाईचे पेरेंट्स दिल्लीला आहेत असं सांगून मी जरा डिले करणार होतो, बट माय लास्ट अटेम्प्ट वॉज अ फेल्युअर. हो रे,
आता काय सांगू मॉमला, आय डोंट नो. दुसरा काहीच ऑप्शन दिसत नाही. काहीतरी मार्ग निघेल रे, मला खात्री आहे. तू अजिबात काळजी नको करूस. देवकी, आतापर्यंत जे काही प्लॅन्स केले ना ते कधीच प्लॅनच्या अकॉर्डिंगली झाले नाहीत. अँड स्टील यू आर सेइंग की काळजी करू नको. अरे काळजी करून काही होत नाही, फक्त आपलं डोकं थोडं कमी चालतं. सगळ्यात आधी आपण सईशी बोलून काय ते ठरवूया. सईशी बोलून म्हणजे? ती कुठे गेली? अरे ती रेशमकडे गेली 2 दिवस राहायला. हे तुला कसं माहिती? पण ती तर म्हणाली, आय मीन आय थॉट. म्हणजे मला सांगून गेली नाही यावेळी ती, पण आमच्या मोठ्या सुनबाईंच्या पोटात काही राहत नाही. तिच्याकडून काढून घेतलं मी कुठे गेली आहे ती. दे टाळी. युअर इम्पॉसिबल देवकी. म्हणजे काहीतरी चांगलंच म्हणलं असेल ना. धन्यवाद. देवकी कसं ग, म्हणजे एवढ्या टेन्शनच्या सिच्युएशन मध्ये जोक्स कसे क्रॅक करणं जमतं तुला? कारण मी काळजीच करत नाही. आता सई आली ना की आपण ठरवू. पण ती एका दिवसात येणार नाहीये. मॉमला जायच्या पेरेंट्सना भेटायची घाई झाली आहे. त्याचं टेन्शन घेतलं त्यांनी म्हणून तर पळून गेली ना रेशमकडे. म्हणजे तुला माहित होतं का? जाऊ दे, ते जाऊ दे. यू गिव्ह मी द सोल्युशन, कारण माझं आता डोकं चालत नाही. अशी अवाजवी काळजी करून ना काही उपयोग नाहीये. आणि पळून जाणं हा काही त्याच्यावरचा मार्ग नाहीये. आता करायचंय काय? थांब, विचार करू दे जरा, सुचेल काहीतरी. सई म्हणजे जाई आणि जाई म्हणजे सई, राईट? हो. म्हणजे नॅकच्या मॉमला जाई आवडते पण सई आवडत नाही. अजिबात नाही. पण कारण काय? तुझे आप्पा. हो, वाटलंच होतं मला. सॉरी. हे बघ, मी डॉट जॉईन करते. म्हणजे नॅकच्या मॉमला जाईशी लग्न लावायचंय, म्हणजेच सईशी लग्न लावायचंय नॅकचं, राईट? हो. म्हणजे आता जाईच्या आई वडिलांना भेटायचंय. म्हणजे जसं जाई सई झाली तशी सईचे आई वडील जाईचे आई वडील बनू शकत नाहीत, राईट? हो. यार खूप कॉम्प्लिकेटेड आहे हे सगळं. तेच ना ग, माझं सुद्धा ना डोकं फुटायची वेळ आली आहे. काय करावं ना काहीच कळत नाही. हे सगळं ना त्या आजीमुळे झालंय. त्यामुळे ती आणखीन काही गडबड करायच्यात मी इथे निघून आले. जस्ट चिल बेब्स, तू टेन्शन नको घेऊ. हे बघ, आपलं लंच आणि आईस्क्रीम झाली आहे. डिनरसाठी आपण बाहेर जाऊ. हा, आणि त्याआधी ना मस्त शॉपिंग करू. जस्ट चिल. तू हे सगळं विसरायला इथे आली आहेस की नाही, चिल करायला. सो ह्या सगळ्याचा विचार नको करूस आता. थांब, मी बघते. हा. कोण हवंय? I am the father of my daughter. I am her केदार जोशी. म्हणजे तुम्हाला इंग्लिश बोलायचंय का? Yes, absolutely. It is the English. Do you not hear? मी समजावतो. त्याची काही गरज नाहीये. अरे ऐकून तर घ्या. तुम्हाला वर्गणी वगैरे काही मिळणार नाहीये. It is जाई. Here? म्हणजे तुम्ही सईला ओळखता? नाही नाही नाही. It is जाई जोशी. काय? जाई जोशी. काय? कोण आहे तिकडे? रेशम, कोण आलंय? तुझे बाबा. ओ, बाबा? अरे देवा, बाबा कसे आले? कुठून आले? हॅलो, काय? Hey! जाई, what doing are you here? कोण आहात तुम्ही? हे बघा, खरं खरं सांगा, कोण आहात तुम्ही, नाहीतर मी पोलिसांना बोलवीन. वहिनी नको, मी दिगंबर. हे बघ. कशाला पोलिसांना बोलवतेस? दे आई. दिगंबर. तू? हो, मी. अरे काय अवतार आहे दिगंबर हा, आणि तू इथे कसा आलास? अरे आजी. आजी म्हणजे? आवडले का? आवडले जाई जोशीचे बाबा?
आजी ते सगळं जाऊ दे, तू इथे काय करतेस आणि तुला कोणी सांगितलं मी इथे? नचिकेत तू सांगितलंस? नाही हा, मी नाही, तुझ्या मॉमनी सांगितलंय. ते सगळं जाऊ दे ग. पण जाईचे बाबा म्हणून शोभून दिसतायत की नाही आपले डिग्स महाराज? आजी तू काय ग अशी वागतेस? अगं आई बाबा आपल्याला उभे करावे लागणारच होते की नाही. आणि दिगंबर नचिकेतलाही आवडलाय जाईचे बाबा म्हणून, हो की नाही रे नचिकेत? ऍब्सोल्युटली. आता फक्त जाईची आई शोधायची. ती शेजारच्या मोग्यांची प्रज्ञा छान अभिनय करते, पण जरा अर्धांड आहे बाई. जाईची आई कशी सुंदर जाईसारखी छोट्या चणीची हवी. नाही 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 आजी, नाही आजी तू असं काही करणार नाहीयेस आजी, नाही. अगं आपल्याकडे आता हाच पर्याय आहे.